श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असून सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. फेब्रुवारी महिन्यात संकष्ट चतुर्थी हे जे व्रत आहे 28 फेब्रुवारी रोजी पाळण्यात येईल. या दिवशी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी व्रत केले जाईल. म्हणजे आता प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला वेगवेगळे नावं असतात. तर हेच जे फेब्रुवारी महिन्यातलं संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे त्याला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी व्रत असे म्हणतात. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने सर्व बाधा नष्ट होतात. आता आपल्याला काय काय करायचं आहे, काय काय सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, त्यानंतर देवघराची स्वच्छता करावी, गणपतीची मूर्ती ठेवून गायीच्या तुपाचा दिवा लावावा, गणपतीला पिवळी फुले, दुर्वा, त्यानंतर बुंदीचे लाडू, मोदक अर्पण करावे. त्यानंतर संकष्टी चतुर्थीची कथा वाचून आरती करून पूजा संपन्न करावी. रात्रीही गणेशाची आराधना करावी. उपवास करणारे लोक संध्याकाळच्या पूजेनंतर प्रसादाने उपवास सोडत असतात. संकष्टी चतुर्थीचा अर्थ कठीण प्रसंगी आराम मिळणे. या दिवशी विधीनुसार पूजन केल्याने खूप फलदायी असे आपल्यासाठी ठरत असते. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत व्रत ठेवल्यास या व्रताचा पूर्ण आपल्याला लाभ मिळत असतो. चतुर्थीच्या व्रताने मनुष्याच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर इतकं महत्त्व हे संकष्टी चतुर्थीला असतं. आणि गणपती बाप्पांची सेवा करणं कोणाला आवडत नाही. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक घरामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे शक्यतो करून केलंच जातं. संकष्टी चतुर्थीच्या व्रताने मनुष्याचे जे काही पाप आहेत तर ते दूर होतात आणि त्याला जीवनात अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टींचा अनुभव येत असतो. तर इतकं महत्त्व या संकष्टी चतुर्थीला आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या भक्तासाठी खूप खास असतो. या दिवशी भाविक उपवास करतात आणि अत्यंत भक्तिभावाने गणेशाची पूजा करत असतात. महादेव आणि देवी पार्वतीच्या पुत्र हे सर्व देवतांमध्ये महत्त्वाचे आहे आणि त्यांना प्रथम पूजनीय असल्याचा मान सुद्धा मिळालेला आहे. या दिवशी घरामध्ये ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करावा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता किंवा जो कोणता गणपती बाप्पांचा मंत्र तुम्हाला येतो त्या मंत्राचा सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये जप करू शकता. घरामध्ये गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं, त्याचबरोबर गणेश स्तोत्रमचं पठण करावं. जर आपल्यावरती थोडंफार कर्ज असेल आणि त्या कर्जातून सुटका जर पाहिजे असेल तर घरामध्ये तुम्हाला ऋणमुक्ती संकटनाशन स्तोत्राचं पठण करायचं आहे. या सेवा हे स्तोत्र आणि हे मंत्र आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये वाचायचे आहेत किंवा पठण करायचे आहेत किंवा श्रवण जरी केले तरीही चालेल. आता तुम्हाला सांगितलंच आहे मी पूजा कशा पद्धतीने करायची. तर तुम्हाला आता गणपती बाप्पाने एक वस्तू अर्पण करायची आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी. तर कधी करायची तर तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. 28 तारखेला तुमची इच्छा, तुम्हाला ज्या टायमिंगमध्ये जमेल त्या टायमिंगमध्ये तुम्ही करू शकता. काय करायचं आहे बघा, तुम्हाला 11 गुळाचे मोदक बनवायचे आहेत. गुळाचे मोदक कसे बनवायचे तर बघा, आपल्याला आपण ज्या प्रकारे मोदक बनवतो तर त्या प्रकारे मोदक बनवायचे आहे, पण त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे हे लक्षात ठेवा. किंवा 11 गुळाचे खडे सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला मोदक नसेल बनवायचे तर हे 11 गुळाचे मोदक किंवा गुळाचे खडे तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पांसमोर आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुम्हाला हे जे 11 गुळाचे मोदक किंवा 11 गुळाचे जे खडे आहेत, पहिला मोदक हातामध्ये घ्यायचा आणि त्यानंतर ओम गम गणपते म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा जो पहिला मोदक आहे गणपती बाप्पांच्या चरणांजवळ किंवा त्यांच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा जो मोदक आहे तर तो घ्यायचा, ओम गम गणपते म्हणायचं, परत तो मोदक ठेवायचा. असं तुम्हाला 11 वेळेस करायचं आहे. 11 वेळेस मोदक घ्यायचे आहे आणि 11 वेळेस ते गणपती बाप्पांच्या चरणांजवळ आपल्याला ठेवायचे आहे. आता हा उपाय कुठे करायचा आहे तर मंदिरामध्ये शक्य असेल तर मंदिरामध्ये करा, जर घरामध्ये शक्य असेल तर घरामध्ये करा.
आता हा उपाय झाल्यानंतर म्हणजेच मोदक ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्यानंतर ते जे मोदक आहे थोड्या वेळ तिथेच ठेवायचे आणि त्यानंतर तुम्हाला ते मोदक उचलून घ्यायचे आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला ते खायला द्यायचे आहे। लहान मुलं असू द्या, मोठे माणसं असू द्या, वयोवृद्ध असू द्या, प्रत्येक व्यक्तीला थोडा तरी त्या नैवेद्याचा घास हा गेलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांना हे जे मोदक आहे तर ते अर्पण करायचे आहे आणि आपल्या घराच्यासाठी घरातली जे काही दोष आहेत, संकट आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे की सर्व जे काही दोष, दुःख, दारिद्र्य जे आहे तर ते दूर होऊ द्या। गुळ जो असतो तर तो गणपती बाप्पांना विशेष प्रिय असतो, त्याचबरोबर मोदक सुद्धा गणपती बाप्पांना विशेष प्रिय असतात। तर हे जे मोदक आहे ते तुम्ही जर गणपती बाप्पांना अर्पण केले तर नक्कीच तुम्हाला घरामध्ये सुखाचा अनुभव येईल, घरातील जे काही दोष आहेत, संकट आहेत तर ते दूर होताना दिसून येईल। तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।